शिकणार आहे. तर सॉइल सर्वे हा त्याचं महत्वाचं काय आहे की जी इन्फॉर्मेशन आहे, ओके, त्याला आपल्याला काय करायचंय, ती इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटकडे त्याची प्रायव्हेटायझेशन किती आणण्यासाठी आपल्याला सॉइल सर्वे हा करणं अतिशय गरजेचं आहे. आता सॉइल सर्वे म्हणजे काय, तर त्या सर्वे मध्ये आपल्याला एक्झामिनेशन, डिस्क्रिप्शन, क्लासिफिकेशन अँड मॅपिंग ऑफ सॉइल इन अन एरिया इज कॉल्ड एज सॉइल सर्वे. ओके. जर बघायला गेला, जर सॉइल सर्वे असेल तर सॉइल सर्वेच्या मॅप्स मध्ये जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो असतो ते म्हणजे काय, सॉइल फर्टिलिटी स्टेटस, सॉइल फर्टिलिटी इंडेक्स, ओके. त्याच्यानंतर कलर ऑफ दॅट सॉइल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो उतारा असणार आहे म्हणजेच काय, स्लोप, ओके, त्या स्लोपचा आढावा त्याच्यामध्ये आलेला असतो. काही काही ठिकाणी जर 7/12 मध्ये बघायला लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड ही गोष्ट असते का, बघा बरं. 7/12 मध्ये लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड असतं का? 7/12 मध्ये लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूडचा उल्लेख केलेला असतो का? बघा बरं, बघा पटकन बघा आणि सांगा मला, असतो का? मग तो जो लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड घेतला जातो किंवा स्लोपचा आढावा घेतला जातो, उतारा म्हणजेच काय की त्याच्यामध्ये स्लोप जो म्हणतो आपण त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असतो. जमिनीचा 7/12 जेव्हा तुम्ही बघता, त्या 7/12 मध्ये लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड आणि स्लोप ह्या तिन्ही गोष्टीचा आढावा त्या 7/12 मध्ये असतो. थोडस 7/12 आपण जे दिलेलं आहे कॉलेजमध्ये, माझ्याजवळ सबमिट केला होतात ना तुम्ही, तुमच्याकडे मी एक कॉपी दिलेली आहे 7/12 उतार्याची. थोडस स्टडी करायचं आणि मला सांगायचं की त्याच्यामध्ये काय काय असते, ठीक आहे. तर याच्या मागचं कारण काय आहे की बाबा, सर्वे ज्यावेळेस आपण करतो त्या सर्वेचा उल्लेख आपल्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्या स्लोप आणि त्या उतार्यानुसार बाकीच्या म्हणजे गावाच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला बाकी काही घेता येतं का, म्हणजे त्याच्यामध्ये आपण बाकी काही ऍक्टिव्हिटीज करू शकतो का, किंवा गट शेती करू शकतो का, म्हणजे शेतीसाठीच जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये गावच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला वेगळं काही करता येतं का, याच्या आढाव्यासाठी आपल्याला एक सर्वे असणं अतिशय गरजेचं आहे. एखाद्या गावाचा सर्वे असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच काय, सिस्टमॅटिक एक्झामिनेशन, ओके, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन आलं, क्लासिफिकेशन आलं आणि मॅपिंग ऑफ सॉइल इन एन पर्टिक्युलर एरिया इज कॉल्ड एज सॉइल सर्वे. आता सॉइल सर्वेचा पर्पज आपल्याला समजलंय, तर 2 प्रकारचे त्याच्यामध्ये पर्पज असणार, एक फंडामेंटल असणार आहे आणि एक अप्लाइड असणार आहे. ओके. आता फंडामेंटल सर्वे आणि अप्लाइड सर्वे. आता फंडामेंटलचा अर्थ काय की सॉइल सर्वे हेल्प्स इन एक्सपांडिंग अवर नॉलेज अँड अंडरस्टँडिंग ऑफ डिफरंट सॉइल as regards to their properties, genesis and classification for suitable development are concerned. आता जे फंडामेंटल आहे, फंडामेंटल सर्वे जो असणार आहे तो आपल्याला काय करणार आहे की कल्टिवेशन म्हणजे कशासाठी सुटेबल आहे, जमीन ही कशासाठी सुटेबल आहे हे समजण्यासाठी आपल्याला बेसिक सर्वे करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच काय, काही जमिनीच्या भागामध्ये जर पाणी साठत असेल, ओके, पाण्याचा निचरा व्यवस्थित नसेल, तर त्या जमिनी आपण कशासाठी युटिलाइज करू शकतो हे फंडामेंटल सर्वे मधून समजणार आहे, ठीक आहे. आणि अप्लाइड सर्वे मध्ये आपल्याला काय समजणार आहे, प्रिडिक्शन अबाउट द बिहेवियर ऑफ डिफरंट सॉइल फॉर ऍग्रिकल्चर, forest engineering and urban development recreation to know this is used. म्हणजेच काय, आपल्याला काय अप्लाइड सर्वे मध्ये आपल्याला काय समजणार, त्यांच्या त्या मॅपिंग वरून आपल्याला समजणार आहे की दिस लँड वॉज अंडर ऍग्रिकल्चर और अंडर फॉरेस्ट और अंडर
इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटीज, आता इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या आल्या हो? येस, इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या आल्या? येस, इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या आल्या त्याच्यामध्ये? न्यू कंपनी, डॅम वगैरे. ओके, थोडासा रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळं. ओके, सो पर्पज नुसार काय आहेत? सॉइल सर्वे आहेत, एक फंडामेंटल सॉइल सर्वे आणि एक अप्लाइड सॉइल सर्वे आहे. तर फंडामेंटल मध्ये आपण म्हणजे सुटेबिलिटी नुसार आपण त्यांचं काय केलं जातं, सर्वे केला जातो. आणि अप्लाइड मध्ये काय केलं जातं की आपण त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये आपण काय अप्लाय करू शकतो ह्या बेसिस वरती, म्हणजे अप्लाइड त्याला आपण काय म्हणतो, सॉइल सर्वे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये काय घेऊ शकतो ह्याच्यासाठी सर्वे करणार, म्हणजेच अप्लाइड सर्वे, अप्लाइड सॉइल सर्वे. तर ह्याच्यामध्ये दोन मेथड्स आहेत सॉइल सर्वे साठी, एक ग्रीड सर्वे आणि फ्री सर्वे. ग्रीड सर्वे म्हणजेच काय की ज्याच्यामध्ये ग्रीड ग्रीड ग्रीडचा अर्थ सांगू शकताय कोणी? ग्रीडचा अर्थ सांगू शकताय? हॅलो, सगळे कनेक्टेड आहेत का? सगळ्यांना आवाज येतोय का माझा? हा, ग्रीडचा अर्थ सांगू शकता? आपल्याला बरेचशा वेळेस हा शब्द गेलेला आहे. ग्रीडचा अर्थ, ग्रीड सर्वे आणि फ्री सर्वे असे दोन मेथड आहेत. ग्रीडचा अर्थ काय सांगू शकताय? नेटवर्क. ग्रीडचा अर्थ म्हणजे काय? असं नेटवर्क टाईप. आणखीन आणखीन कोणाला काय सांगू शकताय? ग्रीडचा अर्थ आणखीन कोणी काय सांगू शकतंय? ऑफकोर्स जरासं गुगल सर्च केल्यानंतरच आपल्याला समजतं ग्रीडचा अर्थ. ऍक्च्युअल आपण ही ग्रीड लाईन वगैरे ज्या आहेत, ज्या ह्याच्या काय बरं, लाईट्सच्या पोलचे डामचे लाईट जेव्हा ओढले जातात तेव्हा ग्रीड पॅटर्न म्हणा किंवा फ्री पॅटर्न असं काय केलं जातं, ओढलं जातं. तर हे ग्रीड जो शब्द आहे नेटवर्क मध्ये, आपल्या नेटवर्क असेसमेंट जेव्हा आपण करतो, ओके, नेट असेस करतो, त्यावेळी सुद्धा आपल्याला हा शब्द गेलेला आहे. कोण जर मोबाईल मध्ये खूप हुशार असेल तर त्याला माहिती आहे की ग्रीड करणं म्हणजे काय ते. ठीक आहे.
Just a minute, students. Okay. So ग्रेड पॅटर्न म्हणजेच काय की त्याचं एक स्मॉल एरिया कन्सिडर केला जातो, छोटा एरिया त्याच्यामध्ये घेतला जातो आणि ग्रेड पॅटर्न म्हणजे ज्याला थोडस पॅटर्न आहे, म्हणजे त्याला काय ट्रान्सवर्स लाईन्स असतील किंवा पॅरलर लाईन्स असतील, त्या पॅरलर लाईन मध्ये म्हणा किंवा ट्रान्सवर्स लाईन्स मध्ये आपण त्याला काय केलेलं आहे, त्यांचा सर्वे घेतलेला आहे. आता जे लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड जेव्हा आपण अर्थवरती बघतो, ओके, म्हणजे ऍक्च्युअल दीज आर द इमेजनरी लाईन, दीज आर द इमेजनरी लाईन, ओके, म्हणजेच काय ते पण एक ग्रीड पॅटर्न आहे, ते पण कसं आहे, ग्रीड पॅटर्न आहे. आणि फ्री पॅटर्न जे असतं ते कशाला असतं आपल्याला, जेव्हा आपण ह्याचा नकाशा बघतो, कशाचा, म्हणजे एखाद्या कंट्रीचा नकाशा बघतो, तर त्याच्यामध्ये फ्री पॅटर्नचा काय असतो, त्याच्यामध्ये फ्री पॅटर्नचा त्याच्यावरती हे केलेलं असं. जो ग्रीड आहे, ग्रीड म्हणजे काय, त्याला एक काय आहे, लिमिटेशन्स आहेत. काही ग्रीड्स पॅटर्नला कसे आहेत, लिमिटेशन्स आहेत. तर लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड जेव्हा सांगायचं असतं, त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीड सर्वे करणं अतिशय गरजेचं आहे. आणि फ्री सर्वे जो असतो ते ऑब्झर्वेशन कसेही आणि कुठेही, म्हणजे काय त्याला कुठलीही लिमिटेशन्स नाही, ओके, अशा ह्याच्यामध्ये आपण फ्री सर्वे करत असतो. ठीक आहे, असे दोन मेथड्स आहेत. तर ह्या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे काइंड ऑफ सॉइल सर्वे. ओके, म्हणजे काय टाईप ऑफ मॅम आवाज येत नाही. सॉइल सर्वे कनेक्टेड कनेक्ट आहेत का? हो मॅम, वॉइस येतो ओके. तुमचा. हा हा हा, एक कॉल आला होता मला. ठीक आहे. सो टाइप्स ऑफ सॉइल सर्वे. आता टाइप्स ऑफ सॉइल सर्वे, दीज आर डिपेंड्स ऑन ऑब्जेक्टिव्स, मेथड, टाइप ऑफ बेस मॅप, अवेलेबिलिटीज अँड इंटेन्सिटी ऑफ ऑब्झर्वेशन्स. तर हे जे टाइप्स आहेत, हे या गोष्टी. आता ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच काय की आपण सर्वे कशाचा करणार आहे, ओके, किंवा त्याचं एक मोटो काय आहे, त्या सर्वेचा मोटो काय आहे, हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. ओके, त्याच्यामध्ये मेथड कोणती वापरणार आहे. आता मेथड मध्ये मी सांगितले एक ग्रीड सर्वे आहे आणि फ्री पॅटर्न सर्वे आहे. सपोज आपल्याला वॉटर शेड साठी, ओके, म्हणजेच काय, एका जमिनीमध्ये आपल्या गावामध्ये आपल्याला काय घ्यायचंय, वॉटर शेड साठी. वॉटर शेड म्हणजेच काय, जिथं जमिनीचे उथळ भाग आहेत, त्या उथळ भागातून आपल्याला काय करायचं, तो फ्लो कनेक्ट करायचा आणि एका
शेततळ असेल किंवा एका ठिकाणी आपल्याला ते काय करायचं आहे, पाणी साठवायचं आहे. ओके, अशा प्रोजेक्टसाठी आपल्याला काय लागणार आहे, जमिनीचे उतारे लागणार आहेत. म्हणजेच काय, जमीन कितपत उतार कुठल्या साईडून आहे हे आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे. आता काय करतो आपण, शेततळ घेतो. शेततळ आपल्याकडे जमीन जर मोठी असेल, आपल्याकडे खूप सारी जमीन असेल तर इंडिव्हिज्युअली आपण हे करू शकतो. पण आपल्याला जर गाव आपलं छोटं आहे, ओके, आपल्या गावात आपल्याला पाणी हे कॉमन मध्ये साठा जर घ्यायचा असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे की जमिनीचे उतार कसे आहेत हे बघणं अतिशय गरजेचं. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, सर्वे बघतो की सर्वे आपल्याला कोणत्या पद्धतीचा घ्यायचा आहे. प्री पॅटर्न सर्वे घेऊन चालणार आहे का, नाही. तर आपल्याला त्याच्यामध्ये काय लक्षात यायला पाहिजे की त्याच्यामध्ये काय आलं पाहिजे, स्लोप्स कसे आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण ग्रीड पॅटर्न वापरणार. म्हणजेच काय, एखादं सर्वेचा ऑब्जेक्टिव्ह जर आपल्याला क्लिअर असेल तर आपण काय करू शकतो की त्याच्यामध्ये सर्वे कोणत्या प्रकारचा घ्यायचा हे आपल्याला समजणार आहे. त्याच्यानंतर बेस मॅप. आता त्याच्यामध्ये बेस मॅप जे आहेत, आता हे मॅपिंग आहे ते तुम्हाला प्रॅक्टिकल्स मध्ये क्लिअर होतं. आता कॅड्रेस्टल मॅप आहे, त्याच्यानंतर एरियल मॅप आहे, त्याच्यानंतर कॅड्रेस्टल मॅप आपण बऱ्यापैकी सगळीकडे यूज केला जातो. कोणत्याही ऑफिसमध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या ज्या गावच्या ह्याला काय बरं, पंचायतीमध्ये जर गेला किंवा काय म्हणतो त्याला, म्हणजे गावचं जे मुख्य कार्यालय असतं ज्याच्यामध्ये आपण सगळे कामकाज म्हणजे जमिनीचे जिथं आढावे घेतले जातात तिथं तुम्हाला हे मॅप उपलब्ध असणार आहेत. आणि जर पॉसिबल असेल, म्हणजे काय एकदम गावच्या लेवलला नव्हे तर थोडंसं सिटी लेवलला जर बघायला गेलं तर तिथं तुम्हाला नक्कीच हे कॅड्रेस्टल मॅप वगैरे बघायला भेटतील. म्हणजेच काय, सपोज तुमचं गाव आहे आणि त्या गावला म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला कसं सांगू बरं, मेन तहसील असतं. ओके, जे तहसील आहे त्या तहसीलच्या ठिकाणी तुम्हाला काय मिळून जातील, हे कॅड्रेस्टल मॅप बघायला भेटेल की जिथं आपल्या गावचा उल्लेख केलेला आहे का आणि तिथं आपलं गट क्रमांक आहे का हे सुद्धा तिथं तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजेच काय, कॅड्रेस्टल मॅप हा बऱ्यापैकी सगळीकडे यूज केला जातो, ज्याच्यामध्ये बेस मॅप. आता बेस मॅप म्हणजे काय, तुम्ही आता काय करता, ग्राफ काढता, बरोबर. त्या ग्राफ मध्ये काय करता, एक स्केल लिहिलेली असते, बरोबर. त्या ग्राफची स्केल म्हणजेच काय की एक बॉक्स आपण कितीचा डिफरन्स घेतलेला आहे. ओके, आता मला एक सांगा, ग्राफ सगळ्यांनी बघितलेला आहे, बरोबर. तर ते छोटे बॉक्स किती असतात एका मोठ्या बॉक्समध्ये, येस सांगू शकताय, मोजलेत कधी? ग्राफ काढायच्या वेळेस तर आपल्याला मोजावेच लागतात ते. बारके बॉक्स जे असतात, आता छोटं बॉक्स घ्या, एक छोटस युनिट घ्या, त्याचं एका छोट्या युनिटचं आपल्याला तिथं सांगायचं असतं की बाबा हा डिफरन्स आपण किती घेतलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो, बेस मॅप. ओके, बेस मॅप म्हणजेच काय की त्याला काहीतरी लिमिटेशन्स आहेत, त्याला काहीतरी स्केल आहे. ओके, किती किलोमीटर आपण त्याच्यामध्ये आपण घेणार आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगा. कुठल्याही ग्राफ मध्ये गेल्यानंतर तिथं स्केल लिहिलेलं असतं. एक्स ऍक्सिस वरती काय आहे आणि वाय ऍक्सिस वरती काय आहे हे डिटेल्स नंतर दिले जातात. पण त्याच्यामध्ये ती स्केल दिली जाते की बाबा एक्स ऍक्सिस आपण किती डिफरन्स घेतलेला आहे ते सुद्धा आपण सेंटीमीटर घेतलंय का किलोमीटर मध्ये घेतलेलं आहे, म्हणजे काय तिथं काहीतरी युनिट देतो, त्यालाच आपण काय म्हणतो, बेस मॅप असं म्हणत असतो. ठीक आहे. मग इंटेन्सिटी ऑफ ऑब्झर्वेशन, आपण किती ऑब्झर्वेशन घेणार आहेत एका सर्वे मध्ये, आपण किती ऑब्झर्वेशन घेणार आहे आणि त्याच्यामध्ये किती एरिया कव्हर करणार आहे हे म्हणजेच आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे. आता ह्या पॉइंट्स वरती आपण काय केलेले टाईप केलेले आहेत, त्याच्यामध्ये डिटेल सर्वे, रेकॉनन्स सर्वे, त्याच्यानंतर डिटेल रेकॉनन्स सर्वे आणि सेमी डिटेल सर्वे, असे 4 प्रकारचे काय आहेत, सर्वे आहेत. तर
सगळ्यात महत्वाचं तुम्ही जर बघायला गेलं तर हा जो टेबल दिलेला आहे त्या टेबलमध्ये तुम्हाला थोडेसे डिटेल्स जे असतात म्हणजे डिटेल्स सर्वे मध्ये तुम्हाला जर शॉर्ट नोट विचारली किंवा रेकॉनेन्सन्स सर्वे जर विचारलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय तर हे जे पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स तुम्हाला एलोबरेट करावे लागणार आहेत. आता डिटेल सर्वे म्हणजे काय? दिस टाइप ऑफ सर्वे कशामध्ये घेतलं जातं जिथं पायलट प्रोजेक्ट बेस्ड ऑन ऍग्रिकल्चर किंवा वॉटरशेड मॅनेजमेंट असेल तर पायलट प्रोजेक्ट जिथं घेतले जातात तिथं डिटेल सर्वे घेतला जातो. आता पायलट प्रोजेक्ट म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आता सपोज इंडस्ट्रियल बेसिसवर असेल त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर बेसिसवर असेल फॉरेस्ट बेसिसवर असेल तर अशा ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं डिटेल सॉइल सर्वे घ्यावा लागतो. तर मुळात रिसर्च स्टेशन जर आपल्याला एखादं कॉलेज उभारायचं असेल किंवा एखादा आपल्याला मायक्रो वॉटरशेड घ्यायचं असेल किंवा अर्बन डेव्हलपमेंटसाठी ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला लागणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला डिटेल सर्वे आपण वापरतो आणि ह्या सर्वे मध्ये आपण बऱ्यापैकी कॅड्रस्ट्रल मॅपचा वापर करतो. आता कॅड्रस्ट्रल मॅप म्हणजे काय बेस मॅप म्हणजे काय हे जे तुमचं प्रॅक्टिकल आहे आता तुमचं प्रॅक्टिकल पण आहे त्याच्यामध्ये त्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला ते मॅप्स दाखवण्यात येतील. ठीक आहे. ऍक्च्युअल बघायला गेलं तर गुगल वरती हे मॅप आपल्याला म्हणजे डिटेल्स दाखवतील असं नाही पण तुम्हाला कॅड्रस्ट्रल मॅप जर बघायचा असेल कॅड्रस्ट्रल मॅप जर ओपन केला तर तुम्हाला भारताचा नकाशा दिसेल. ऍक्च्युअल तो तसा कॅड्रस्ट्रल मॅप नकोय मला. आपल्याला एखादं विलेज च कॅड्रस्ट्रल मॅप आपल्याला बघायला भेटलं तर अति उत्तम होईल. हे मॅप तुम्हाला तहसील मध्येच बघायला भेटतील आणि त्याच्यामध्ये स्केल सगळ्यात महत्वाची जी स्केल आहे ती कशी रीड करायची ती सुद्धा तुम्हाला समजून घेता येते. ठीक आहे. तर कॅड्रस्ट्रल मॅप तुम्ही जर ओपन केला तर तुम्हाला भारताचा नकाशाच त्याच्यामध्ये दिसणार आहे. तर जर रिअल मध्ये आपल्याला कॅड्रस्ट्रल मॅप आता त्या कॅड्रस्ट्रल मॅप ऍक्च्युअल बघायला गेलं तर कॅड्रस्ट्रल मॅप दोघांनाही म्हणता येतं पण कॅड्रस्ट्रल मॅप हा पर्टिक्युलर एरियासाठी वेगळा राहतो म्हणजेच काय त्याच्यामध्ये ती युनिट कशी होत जाणार कमी होत जाणार. म्हणजेच काय एरिया काय करतोय आपण एकदम छोटा एरिया बघतोय पण त्याच्यामधले डिटेल्स काय करतोय आपण वास्ट मध्ये जातं म्हणजे त्यांची इन्फॉर्मेशन वाढत जाते. बरोबर. आणि भारताचा नकाशा पण काय आहे कॅड्रस्ट्रल मॅपच आहे पण त्याचा जो युनिट असणार आहे ऍक्च्युअल त्याच्यामध्ये मोठा एरिया बघितला जातोय म्हणजेच काय त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन काय आहे कमी आहे. समजतंय का हा डिफरन्स? तर त्याच्यामध्ये आपण डिटेल सॉइल सर्वेसाठी कॅड्रस्ट्रल मॅप करतो पण पर्टिक्युलर एरियाचं जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्या एरियाचा कॅड्रस्ट्रल मॅप असणं गरजेचं आहे. मग आता कॅड्रस्ट्रल मॅपचा जो हे आहे स्केल आहे किंवा स्केल ऑफ बेस मॅप जो आहे तो 1:5000 to 1 lakh म्हणजेच काय एवढ्या म्हणजे स्केलचं आता 1:5000 to 1 lakh म्हणजेच काय एवढी स्केल आपण त्याच्यामध्ये बसवू शकतो असा कॅड्रस्ट्रल मॅपचं काय असतं किंवा डिटेल सर्वे मध्ये आपण तो मॅप वापरतोय म्हणून डिटेल सर्वे हा ह्या स्केलचा असणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे सगळ्यात मोठा स्केल आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं काय की एरिया रिप्रेझेंटेड बाय इन 1 हेक्टर तर रिप्रेझेंट म्हणजे एका हेक्टरीमध्ये आपण किती एरिया घेऊ शकतो तर 10,000 हेक्टर आपण याच्यामध्ये काय करू शकतो एखादा सर्वे म्हणजे डिटेल सर्वे घ्यायचा आहे तर त्याच्यामध्ये एरिया किती पाहिजे 10,000 हेक्टर एरिया आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो स्टडी करू शकतो ह्या सर्वे डिटेल सर्वे मध्ये. तर डिटेल सर्वे मध्ये आपण ऑब्झर्वेशन्स हे किती किलोमीटरच्या अंतरावर घेणार आहेत 10 किलोमीटरच्या अंतरावरती आपण काय करणार आहे प्रत्येक 10 किलोमीटरच्या अंतरावरती आपण ऑब्झर्वेशन घेणार आहेत. मग एरिया किती पाहिजे 10,000 हेक्टर आणि किती अंतराचा पाहिजे 10 किलोमीटर म्हणजेच काय याच्यामध्ये 10 किलोमीटरच्या अंतरावरती आपण एकच ऑब्झर्वेशन घेणार आहे.
तर हे झालं डिटेल सर्वे. म्हणजे डिटेल सर्वे मध्ये आपल्याला मॅप कोणता वापरतोय, किती स्केलचा वापरतोय, एरिया किती घेतोय आणि ऑब्झर्वेशन किती अंतरावर घेणार आहे, हे डिटेल्स तुम्हाला त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये दोन प्रकारचे मॅप्स आहेत, एक लो इंटेन्सिटी आणि हाय इंटेन्सिटीचा. लो इंटेन्सिटी म्हणजेच काय, आता 1 ते 1 लाखापर्यंतचं काय आहे, स्केल आहे. म्हणजेच काय, जे कमीचे असतात, 5,000चं स्केल आहे, 5,000च्या नंतरची जी स्केल असणार आहे ती कशामध्ये येणार आहे, लो. आणि हाय इंटेन्सिटी म्हणजे काय, की जसं जसं तुमचं एरिया वाढत जाणार तशी तशी इन्फॉर्मेशन कमी होत जाणार आहे. म्हणजेच काय, तुम्ही टॅक्झॉनॉमिकल हेरार्ची मध्ये जसं बघितलं, ऑर्डर मध्ये काय असणार आहे, इन्फॉर्मेशन तुमची कमी होत जाणार आहे. जसं जसं तुम्ही खाली येत जाल, म्हणजे सिरीज मध्ये येत जाल, तसं तसं इन्फॉर्मेशन वाढत जाणार आहे. सेम अशाच पद्धतीचं आहे हे. ठीक आहे. जसं जसं स्केल वाढत जाईल तशी तशी इन्फॉर्मेशन काय होणार जाणार आहे, कमी होत जाणार आहे. ओके. तर हे टाइम कन्झ्युमिंग आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे. ओके. टाइम कन्झ्युमिंग आणि प्लस एक्सपेन्सिव्ह सुद्धा आहे. त्यामुळं डिटेल सर्वे जेव्हा आपल्याला घ्यायचा असतो तो एखाद्या पायलट प्रोजेक्टसाठी, म्हणजेच काय, जर तिथं डॅम घ्यायचा आहे किंवा आपल्याला रिझर्व्हायर एखादं कुठलं कॅनल असेल, रिझर्व्हायर, वॉटर रिझर्व्हायर जे आपण बघतो, आपल्याला एखाद्या गावामध्ये जर घ्यायचं असेल तर डिटेल सर्वे काय केला जातो, डिटेल सॉइल सर्वे घेतला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो आहे रेकॉनेसन्स सॉइल सर्वे, तर हा जो सर्वे आहे तर त्याच्यामध्ये जो रिसोर्स असणार आहे, म्हणजे काय, ज्या जमिनीमध्ये जे रिसोर्स असणार आहे त्या रिसोर्स वरून आपण काय केला जातो, तो सर्वे घेतला जातो. आता मला एक सांगा, बॉक्साईट खनिज ही सगळीकडे भेटतात का, किंवा कोळसा हा सगळीकडे भेटतो का, नाही. तर बॉक्साईट जिथं जिथं खनिजांचं म्हणजे जिथं खनिज उपलब्ध आहेत, ओके, बॉक्साईट हा काही पश्चिम भागामध्येच भेटला जातो. जर कोळसा बघितला गेला तर कोळसाचा भाग तो विदर्भातच आपल्याला भेटला जातो. ओके. म्हणजेच काय, जिथं खनिज आहेत, म्हणजे जसं रिसोर्स जिथं उपलब्ध आहे त्या ठिकाणी काय केलं जातं, हा सर्वे घेऊन तिथले सर्वेनुसार आपल्याला त्यांची इन्फॉर्मेशन घेतली जाते. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो, रेकॉनियन्स सर्वे. आणि जो स्केल आहे याच्यासाठी तो 1:2,50,000 पर्यंत याचं स्केल जातो. ओके. याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकारचे पडतायत, एक हायर इंटेन्सिटी आणि एक लो इंटेन्सिटीचा. आणि ह्याच्यामध्ये जो एरिया आहे तो, आता एरिया जर बघायला घेतला तर हेक्टरी 625 हेक्टर आपण एरिया ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. आणि प्लस जे ऑब्झर्वेशन घेणार आहे ते 2.5 किलोमीटरच्या अंतरावरती घेणार आहे आणि जी इंटेन्सिटी असणार आहे ती एकच असणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण काय करतो, सर्वे घेतो. तर हे सर्वे आपण कशासाठी वापर करू शकतो, की ह्या सर्वे मधून आपल्याला समजणार आहे की बाबा आपल्याला आपल्या एरियामध्ये कोणते रिसोर्स आहेत आणि त्या रिसोर्सचा आपण कसा युटिलायझेशन करणार आहे. म्हणजेच काय, त्या एरियाचं पोटेन्शियलिटी, म्हणजे त्या लँडचं पोटेन्शियल यूज आपल्याला करण्यासाठी हा सर्वे करणं अतिशय गरजेचं आहे आणि हा सर्वे घेतला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही मिक्स असा असणार आहे तो म्हणजे डिटेल अँड रिकॉनन्स. तर त्याचं जे स्केल मॅप आहे, स्केल ऑफ बेस मॅप आहे तो 1:10,000. आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेला, याच्यामध्ये बारीक सारीक गोष्टीचा सुद्धा वापर होणार आहे. तर सॉइलचा पर्टिक्युलर एरिया म्हणजे ऍग्रिकल्चरल एरिया आहे. फॉर एक्झाम्पल आपण आता आपल्या कॉलेजचाच घेऊया. ठीक आहे. कॉलेज कॅम्पस घेऊया. आता कॉलेज कॅम्पस मध्ये काय आहे, एज्युकेशन पण आहे आणि प्लस शेती पण आहे. या दोन्हीचा काय आहे, युटिलायझेशन, म्हणजे दोन्ही पण जमिनींचा जर उपयोग म्हणजे यूज जर बघायला गेलं तर एज्युकेशनल लँड किती आहे. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये तुमची लायब्ररी आली, तुमचं कॉलेजचा
आलं, ग्राउंड आलं, त्याच्यामध्ये क्लासेस आले. ओके, हा भाग किती आहे आणि कसं काय ह्या दोन्हीचे सातबारे कसे असणार आहेत, वेगवेगळे असणार आहे. एका भागामध्ये जेव्हा इन्स्टिट्यूट उभी करायची असते त्यावेळेस अशा पद्धतीची की ज्याच्यामध्ये दोन्हीही आहे, म्हणजे काय याच्यामध्ये काय आहे, ऍग्रिकल्चर पण आहे आणि प्लस एज्युकेशन पण आहे. म्हणजे हे फक्त ऍग्रिकल्चरल एज्युकेशन साठीच बघायला गेलं तर डिटेल रेकॉनन्स सर्वे हा आपल्याला दोन्ही सर्वे त्याच्यामध्ये आला पाहिजे. म्हणजेच काय, एका पर्पज पण माहिती पाहिजे आणि त्याच्यामध्ये एखादं प्रोजेक्ट पण आलं पाहिजे. अशा दोन्ही ह्याच्यामध्ये आपण डिटेल आणि रेकॉनन्स सर्वे आपण यूज करतो. पण ह्या सर्वे मध्ये सॉइलचे बारीक सारीक गोष्टी म्हणजेच काय, त्या मातीचा निचरा कसा आहे, त्या मातीची ओल किती आहे, ह्या गोष्टींचा सुद्धा त्याच्यामध्ये आढावा घेतला जातो. त्याच्यानंतर सेमी डिटेल सर्वे जो आहे त्या सर्वे मध्ये जर बघायला गेलं तर सेमी डिटेल सर्वे काय केला जातो, तुकड्यांमध्ये केला जातो. ओके, म्हणजेच काय, प्लस थोडीशी थोड्या पट्ट्यातली जर भागातलं जर आपण हे बघायला गेलो तर कोकण पट्टाच असं नाही की आपल्या भारताची जमीन जी आहे त्याला मोठमोठाले डोंगराळ भाग सुद्धा आपल्याला मिळालेला आहे आणि आपली जमिनीमध्ये बऱ्यापैकी चढ उतार भरपूर आहेत. अशा ठिकाणी आपल्याला स्ट्रिपिंग्स मध्ये आपल्याला काय केला पाहिजे, सर्वे केला पाहिजे आणि अशा सर्वेना आपण काय करतो, सेमी डिटेल्स सर्वे घेत असतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आता काय आणणार, याच्यामध्ये स्लोपचा आढावा घेतला जातो. म्हणजेच काय, स्लोपच्या म्हणजे उताराच्या याच्यामधून उताराचा विचार करून त्याच्यामध्ये आपण स्ट्रिप्स पॅटर्ननी काय केलं जातं, सर्वे घेतला जातो. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाचं जे आहे, स्केल जो आहे तो 1:50,000 आणि जो एरिया आहे तो 25 हेक्टरी आहे आणि 500 मीटर. आता बघा, जसं जसं तुम्ही सर्वे घेत जाल तसं तसं एरिया कमी होत जातोय आणि एरिया कमी होत जातोय म्हणजेच काय, तिथं तुमची इन्फॉर्मेशन काय होत चाललीये, वाढत, इन्फॉर्मेशन बारीक सारी इन्फॉर्मेशनचा वापर आपण करणार आहे. तर एकच फ्रिक्वेन्सी ऑब्झर्वेशन जी आहे ती एकच आपण घेतली जाते. ठीक आहे, असे सेमी डिटेल सर्वे आहे. आता सर्वेचा इम्पॉर्टन्स काय आहे की बाबा आपण सर्वे का केला पाहिजे, आपल्या गावामध्ये काय उपलब्ध आहे, आपल्या जमिनी कशा आहेत, त्या जमिनींचा निचरा कसा आहे, त्याची फर्टिलिटी कशी आहे, इंडेक्स कसा आहे, या गोष्टी जर कळायच्या असेल तर त्याला मॅपिंग करणं गरजेचं आहे आणि त्यांना डिस्ट्रीब्यूट करून त्यांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला सॉइल सर्वे बघणं अतिशय गरजेचं आहे. ओके, मग त्याच्यामध्ये एखादं पायलट प्रोजेक्ट आपल्याला जर घ्यायचं असेल, पायलट प्रोजेक्ट म्हणजे काय, एखादा आपण त्याच्यामध्ये मोठं मॉल उभं करू शकतो का, का त्या एरियामध्ये अजून काही असं ऍक्टिव्हिटी होऊ शकते का, यासाठी सॉइल सर्वे असणं अतिशय गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी जर बघायला गेलं तर पर्टिक्युलर जागा आहेत आपल्या ह्याच्यामध्ये, तहसीलीमध्ये सुद्धा आपल्या सॉइल सायंटिस्टच्या जागा आहेत, त्याच्यासाठी सुद्धा एक्झाम आहेत. MPSC थ्रू त्यांच्या पोस्ट अप्रूव्ह केल्या जातात. तर तुम्हाला जर माहिती नसेल तर ह्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही माहिती काढू शकतात की जमिनीचे जे तुम्ही हे देणार आहात, कोणाला जर परमिशन ग्रँट करायची असेल तर तुम्हाला कृषी म्हणजे सॉइल चा अधिकारी सुद्धा त्याच्यामध्ये एक पोस्ट आहे, ती सुद्धा तुम्ही अभ्यास करून काढू शकता. म्हणजे जर इंटरेस्ट असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टींचा आढावा म्हणजे ह्या गोष्टींचा व्यवस्थित कसा आपण त्याच्यामध्ये स्लोप कन्सिडर केला जातो किंवा त्याच्यामध्ये मॅप्स कसे घेतले जातात हे सुद्धा त्याच्यामध्ये घेतलं जातं. तर आता आपण हे जे प्रॅक्टिकल आहे
ट्रेस पेपर वरती ऍक्च्युली तो बेस मॅप आपण घेतला जातो. तो एरिया वॉटरशेड एरिया आपण काढला जातो. त्याच्यानंतर तो ट्रेस पेपरवर काढून आपण त्याचा एरिया काय करतो, ग्राफ वर घेतला जातो आणि ते ग्राफ नुसार आपण त्याला काय केलं जातं की बाबा त्या एरियाला काय केलं जातं, स्केल वापरला जातो. म्हणजे अशा पद्धतीनं मेथडनी आपण काय केलं जातं, सर्वे करून त्याचे इन्फॉर्मेशन काढले जातात. नेक्स्ट जो आहे पॉइंट तो म्हणजे लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. सॉइल सर्वे मध्ये कोणाला काही अडचण, कारण तो डोक्यावरून पाक गेला. सॉइल सर्वे समजलाय. आता तुम्हाला बेस मॅप, कॅड्रस्टल मॅप, त्याच्यानंतर एरियल ग्राफ, हे जे मॅप्स आहेत, हे मॅप जरा बघायला भेटले तर नक्कीच तुम्हाला हा सॉइल सर्वे मध्ये जे आपण डिटेल सर्वे, जे काइंड ऑफ सर्वे आपण बघितलेले आहेत, याच्यामध्ये हा टेबल हा सगळ्यात महत्वाचा आहे. या टेबल नुसार तुम्हाला काय करायचं आहे, शॉर्ट नोट लिहायचा आहे. ओके. कोणाला काही ह्याच्यामध्ये समजलं नसेल तर विचारायचं आहे. शुड आय गो अहेड? पटकन बोलायचं आहे. हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन हाच क्वेश्चन सगळ्यात महत्वाचा राहतो. आणि लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन जोवर तुमची डिग्री संपत नाही तोवर हा टॉपिक अजिबात विसरायचा नाही. पटकन बोलायचंय. सॉइल सर्वे मध्ये काय अडचण आहे कोणाला? फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तो समजणार नाही, थोडासा वाचावा लागेल तुम्हाला. आणि मेन म्हणजे असं कन्व्हर्सेशन जे की तुम्ही समोर नाही आहेत, अशा वेळेस तर काही गोष्टी तुम्हाला दाखवता सुद्धा येत नाहीत मला. जितकं मला जमतंय तितकं मी तुम्हाला कन्वे करतेय. तरी सुद्धा तुम्हाला ह्याच्यातून काय समजलं नसेल तर तुम्ही काय करा, मेसेज करा किंवा पर्सनली तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ नेक्स्ट पॉइंट. दिस इज लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. आता कॅपेबिलिटी म्हणजेच काय? व्हॉट इज मीन बाय कॅपेबिलिटी? बोलायचं आहे. व्हॉट इज मीन बाय कॅपेबिलिटी? क्षमता म्हणजेच काय? त्या जमिनीच्या क्षमतेवरून त्याचं क्लासिफिकेशन करणार, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे ह्या सर्वे वरूनच आपण काय केलेलं आहे, म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस एमपीएससी युपीएससी देतात तर ह्याच्यावरती एकाच दुसरा क्वेश्चन तर नक्कीच तुम्हाला असतो लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन वरती. ठीक आहे. तर आता लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन म्हणजे काय ते बघूया. लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन इज सिस्टम ऑफ ग्रुपिंग सॉइल प्रायमरीली ऑन द basis of their capability to produce common cultivated crop and pasture without deteriorating over a long period of time. आता काय सगळ्यात महत्वाचा जो शब्द होता म्हणजे डिटोरेटिंग. व्हॉट इज मीन बाय डिटोरेटिंग? What is mean by deterioration? What is mean by deteriorating? डिटोरेटिंगचा अर्थ काय बोलायचंय? बोला बोला, पटकन बोला. नष्ट होणे. डिटोरिंगचा अर्थ काय? नष्ट होणे. म्हणजेच काय, जी जमीन आहे तिचा जो पोत आहे, ओके, त्याच्यामध्ये जी फर्टिलिटी असणार आहे किंवा जी कॅपॅसिटी आहे मातीची, ती कुठे डिटोरेटिंग होऊ नये. ओके. ती म्हणजे काळाने काळ ती टिकली पाहिजे, याच्यासाठी आपण काय करतो, त्याची क्लासिफिकेशन करून ती जमीन आपण त्याच्यासाठीच वापर करायला पाहिजे, हे आपण त्याच्यावरून सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल,
एखाद्या जमिनीवरती काय आहे एरियामध्ये इंडस्ट्रीयल भाग आहे. ओके, इंडस्ट्रीयल म्हणजे साखर कारखाना आहे आणि साखर कारखान्यातलं जे वेस्टेज पाणी आहे त्याचं युटिलायझेशन होतंय का ते जमिनींमध्ये सोडलं जातंय. मग ती जमीन कालांतराने काय होणार आहे, डिटोरेट होणार आहे. मग त्या जमिनीचा आपल्याला काय फायदा करता येईल किंवा त्या जमिनीमध्ये आपल्याला काय घेता येईल हा विचार करणं अतिशय गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. ओके, तर सगळ्याच जमिनींवरती काय केलं जातं, काही रोड म्हणजे काही रस्त्यांचं बांधकाम असतं, काही ठिकाणी बिल्डिंगचं बांधकाम असते आणि त्या काही ठिकाणी बिल्डिंग जिथं घ्यायच्या आहेत. आता आपल्याकडं जर बघायला गेलं तर सगळीकडं ठोस मजबूत अशा जमिनी आहेत. पण जर मुंबईच्या ठिकाणी बघायला गेलात किंवा थोडंसं खाली रायगड ठिकाणी जर बघायला गेला तर जमिनी कशा आहेत की त्या जमिनी ढासळू शकतात. ढासळू शकतात म्हणजेच काय, अर्थक्वेक झालं किंवा काय झालं की त्या जमिनी पूर्ण कशा आहेत, एकदम हलक्या प्रतीच्या जमिनी आहेत. का तशा आहेत, कारण का तिथं समुद्र सपाटी त्यांना लाभलेली आहे. त्या समुद्राचा आपल्याला वापर तर करता येत नाहीये, पण शार्पटपणेमुळे काय होतं तर जमिनीचा पोत जो आहे, जी फर्टिलिटी आहे ती पूर्णपणे हे होत आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला बिल्डिंग बांधता येणार आहे का किंवा एखादं मायक्रो प्रोजेक्ट म्हणजेच काय मॉल असतील, म्हणजेच काय शहरीकरण आपल्याला करता येणार आहे का, यासाठी आपल्याला जमिनीचा जी कॅपॅसिटी आहे ती समजणं गरजेचं आहे. आता ती कॅपॅसिटी आपण कशावरून ठरवतो, तर ती कॅपॅसिटी आपण त्याच्या निचऱ्यावरून सांगू शकतो, त्याच्या स्लोप वरून सांगू शकतो, PHEC वरून आपण सांगू शकत नाही. पण त्याला डिटेलमध्ये जर त्याच्यामध्ये आर्सेनिक, लेड किंवा खूप टॉक्सिक सबस्टन्स त्याच्यामध्ये जर उपलब्ध असतील तर त्या जमिनींचा आपल्याला कशासाठी आपण वापर करू शकतो हे आपण त्याच्यावरून सांगू शकतो. तर कॅपेबिलिटी जे आहे त्याच्यामध्ये त्या स्ट्रक्चरमध्ये 3 कॅटेगरीज आहेत. कॅपेबिलिटी क्लास, कॅपेबिलिटी सब क्लास आणि कॅपेबिलिटी युनिट. आता कॅपेबिलिटी क्लास जे आहेत ते टोटल 8 आहेत. ओके, दे आर रिप्रेझेंटेड बाय रोमन लेटर्स, रोमन नंबर, सॉरी लेटर नाही, आपण रोमन नंबर म्हणतो. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ अँड 8th क्लास, असे 8 क्लासेस आहेत. त्या 8 क्लासेस मध्ये प्रॉब्लेम आहे. ज्ञानेश्वर, ओके, त्या 8 क्लासेस मध्ये काय आहे, थोडेसे लिमिटेशन्स असणार आहेत. ओके, या लँड कॅपेबिलिटी मध्ये सगळ्यात महत्वाचं लिमिटेशन्स किती आहेत हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच काय, त्या जमिनींमध्ये काय काय लिमिटेशन म्हणजे काय काय ड्रॉबॅक्स आहेत किंवा त्याच्यामध्ये किती हॅझार्डस आहेत या गोष्टींचा आढावा सगळ्यात महत्वाचा घेतला जातो. ठीक आहे, म्हणजेच काय, लिमिटेशन फॅक्टर जो आहे लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन मध्ये काय केला जातो त्याचा आढावा घेतला जातो. ठीक आहे, तर 1 ते 4था क्लास पर्यंत जो आहे, 1 ते 1 to 4th क्लास पर्यंत ही ह्याच्यामध्ये लिमिटेशन्स अतिशय कमी आहेत. म्हणजेच काय, ही लँड आपण ऍग्रिकल्चर, जिथं क्रॉप प्रोडक्शन असेल, फॉरेस्ट कल्टिव्हेशन असेल, सेव्हिकल्चर असेल, या गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, विचार करू शकतो. पण 5 ते 8 क्लास पर्यंत खूप सारे लिमिटेशन्स आहेत आणि त्याला लिमिटेशन्स असल्यामुळं काही जमिनी हजार्डस पण आहेत आणि काही जमिनी कशा आहेत, उथळ आहेत, निचऱ्याला खूप कमी आहेत. अशा जमिनींमध्ये काय आहे, लिमिटेशन फॅक्टर आहेत. तर हे कसं काय आहे ते आपण मी तुम्हाला काय करते, पुढचं स्लाइड म्हणजे एक पिक शेअर करते, एक टेबल शेअर करते, त्याच्यामधून कळेल तुम्हाला. म्हणजेच काय, इट रिप्रेझेंट बोथ इरिगेटेड अँड नॉन इरिगेटेड लँड कॅपेबिलिटी क्लास. म्हणजे ह्या गोष्टी हे कॅपेबिलिटी क्लास मध्ये ह्या 2 गोष्टींचा
आढावा घेतला जातो. त्याच्यानंतर कॅपेबिलिटी सब क्लास जे आहे इट इज बेस्ड ऑन काइंड ऑफ डॉमिनंट लिमिटेशन. डॉमिनंट लिमिटेशन्स म्हणजे काय की त्या जमिनींचा निचरा कसा आहे किंवा त्याच्यामध्ये फर्टिलिटी इंडेक्स कसा आहे म्हणजे काय एक डॉमिनंट फॅक्टरचा विचार केला जातो. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये त्या जमिनींमध्ये वेटनेस म्हणजे काय पाणी किती धरून ठेवण्याची क्षमता आहे आणि निचरा करण्याच्या जमिनीच्या क्षमता किती आहे हे सब क्लासेस मध्ये काय केला जातो विचार केला जातो म्हणजे सब क्लास त्याच्यामध्ये दिला जातो. आता लँड कॅपेबिलिटी क्लासेस मध्ये ओके हा आढावा घेतला जात नाही म्हणजे ह्या कॅटेगरीचा उल्लेख केला जात नाही. पण सब क्लासेस मध्ये कोणत्या क्लासमध्ये हे आपण वापरणार आहे सब क्लास घेणार आहे तो आपण सांगू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपेबिलिटी युनिट जे आहे कॅपेबिलिटी युनिट हा सगळ्यात छोटं युनिट आहे आणि सगळ्यात शेवटचं युनिट आहे. These include soils which are sufficiently uniform in their characteristic, potential and limitations are required fairly uniform conservation, treatment and management practices. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादी जमीन आहे आता फॉर एक्झाम्पल सांगते त्या जमिनीचं कन्व्हर्जन कशातच होणार नाही म्हणजेच काय ती ऍग्रिकल्चरल लँड आहे आणि ती ऍग्रिकल्चरल लँडच राहणार आहे. म्हणजेच काय त्याची कॅरेक्टरिस्टिक्स त्याची पोटेन्शियल पॉवर ती जी आहे ती नेहमीच टिकून राहणार आहे. अशा ठिकाणी आपण ही कॅटेगरी म्हणजे कोणती कॅपेबिलिटी युनिट आपण त्याच्यासाठी यूज करत असतो. म्हणजेच काय त्याच्यामधले जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा ती पोटेन्शियल ती कधीच चेंज होत नाही. ती युनिफॉर्म आणि युनिफॉर्मच राहणार आहे. फॉर एक्झाम्पल आताच तुम्ही बघू शकता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली साताऱ्यामध्ये काय झाला खूप सारा पाऊस झाला बरोबर. त्याच्यामध्ये जमिनी पूर्ण पाण्याखाली गेल्या. पण त्या जमिनी पुन्हा रिकव्हर होऊन काय झाल्या पुन्हा त्याच्यावरती ऊसाचं पीक घेतलं गेलं. म्हणजे काय त्याच्यामध्ये रिगेन होण्याची कॅपॅसिटी आहे. अशा ह्याच्यामध्ये अशा क्रायटेरिया आपण कशामध्ये घेतो म्हणजे इन्फॉर्मेशन ही कॅपेबिलिटी युनिट मध्ये आपण घेतली जातो. म्हणजेच काय फर्टिलिटी इंडेक्स त्याच्यामध्ये आला जातो की त्याच्यामध्ये रिगेनिंग कॅपॅसिटी आहे की नाही हे कशामध्ये घेतलं जातं युनिट्स मध्ये. युनिट ह्या कॅटेगरीमध्ये त्याचा आढावा घेतला जातो. हे 3 जे स्ट्रक्चर्स आहेत या स्ट्रक्चरच्या आढाव्यानुसार काय केलं जातं जमिनी विभागल्या गेलेल्या आहेत आणि त्या जमिनीचं युटिलायझेशन केलं गेलं आहे. सो दिस इज लँड कॅपेबिलिटी क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर ओके तर फर्स्ट क्लास सेकंड क्लास असे 8 क्लास त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतात. सगळ्यांना दिसतीये का स्लाइड दिसतीये का? येस मॅम. ओके थोडंसं वेगळं आहे कॉन्सेप्ट पूर्णच वेगळा आहे तुमच्यासाठी. हे तुम्ही कधीच याच्या आधी बघितलेलं नाहीये स्टडी केलेलं नाहीये. आता काय करायचं मी जे घेतलेलं आहे ते थोडंसं गुगलवर सर्च करायचं. ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांचे मॅप्स भेटतील. ओके लँड कॅपेबिलिटीचे क्लासेस नुसार तुम्हाला काय केलेलं आहे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते सुद्धा भेटेल. थोडंसं सर्च करायचं आहे आणि जर तुम्हाला वेगळं काही पीक दिसत असेल तर ते तुम्ही मला काय करायचंय आपल्या ग्रुपवरती सेंड करायचंय. आता फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास फोर्थ क्लास मी काय म्हंटल पहिले 3 क्लासेस आहेत त्याच्यामध्ये लिमिटेशन अगदी काय आहेत कमी आहेत बरोबर. म्हणजेच काय फर्स्ट क्लास मध्ये बघा स्लाइट लिमिटेशन्स आहेत दॅट आर रिस्ट्रिक्टेड देअर यूज आणि दे आर रिप्रेझेंट बाय ग्रीन कलर. म्हणजेच काय ग्रीन कलरने त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. म्हणजेच काय अशा जमिनी कशासाठी उपयोग होणार की ज्याच्यामध्ये हॅझार्डस काय आहे त्याच्यामध्ये टॉक्सिक सबस्टन्स पण कमी आहे
साल्टी सॉइल नाही, म्हणजे काय त्याच्यामध्ये कोणत्याच जमिनीचा प्रॉब्लेम नाही, अशा जमिनी आपण कशामध्ये क्लास फर्स्ट मध्ये त्यांना बसवतो. ठीक आहे. दे आर व्हेरी गुड फॉर कल्टिवेशन. त्याच्यामध्ये निचरा सुद्धा चांगला आहे आणि पाणी धरून ठेवण्याची सुद्धा कॅपॅसिटी काय आहे, चांगली आहे. त्यांना आपण काय करतो, फर्स्ट क्लास मध्ये डिवाइड करतो. त्याच्यानंतर सेकंड क्लास मध्ये जर बघायला गेलं, हळूहळू त्याची लिमिटेशन काय होत आहेत, मॉडरेट लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये पर्टिक्युलर क्रॉपच आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. पर्टिक्युलर क्रॉप म्हणजे काय, की बाबा सपोज आपल्या जमिनींमध्ये कापूस येऊ शकतो का, पश्चिम भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये कापूस घेऊ शकतो का, का आपण सफरचंद घेऊ शकतो का, म्हणजेच काय की थोडेसे लिमिटेशन्स त्याच्यामध्ये येणार आहेत. ठीक आहे. अशा जमिनींना आपण क्लास 2 मध्ये क्लासिफाय केलेलं आहे आणि दे आर रिप्रेझेंट बाय येलो कलर. आता हे कलर फार महत्वाचे आहेत बरं का. तुम्हाला एक्झाम मध्ये किंवा एखाद्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये हेच विचारलं जातं की या क्लासचा कलर काय आणि त्याच्यामध्ये लिमिटेशन फॅक्टर काय आहे, हे फार महत्वाचं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. थर्ड क्लास जे आहे त्याच्यामध्ये सिव्हिअर लिमिटेशन्स आहेत. आता सिव्हिअर लिमिटेशन्स म्हणजेच काय, त्याच्यामध्ये कल्टिवेशन तर आपण घेऊ शकतो. ठीक आहे. क्रॉप आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, पण त्याच्यामध्ये एखादं प्रॉब्लेमॅटिक सॉइलचा आढावा येऊ शकतो. प्रॉब्लेमॅटिक सॉइल म्हणजे काय, सारपट जमिनी आहेत, ओके, किंवा जमिनीचा निचरा काय उथळ आहे, ग्राउंड तर त्याच्यामध्ये लगेच लागतंय, ग्राउंड वॉटर मधून सुद्धा काय येतंय, सारपटपणा जमिनीमध्ये येत आहे. म्हणजेच काय इथं थोडं शकतो का, घेऊ शकतो, पण मग त्याच्यामध्ये शेडनेट घेऊ शकतो का त्याच्यामध्ये आपण मल्चिंग वापरू शकतो का, ह्या जमिनींचं त्याच्यामध्ये काय येणार, लिमिटेशन फॅक्टर येणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ क्लास आहे त्याच्यामध्ये व्हेरी सिव्हिअर लिमिटेशन्स. म्हणजेच काय लिमिटेशन्स भरपूर आहेत, बरोबर. अशा जमिनींमध्ये आपण रिस्ट्रिक्टेड जमीन म्हणजेच काय, याला मॅनेज करावं लागणार आहे आपल्याला मॅनेज करावं लागणार आहे. जर आपल्याला त्याच्यामध्ये कल्टिवेशन घ्यायचंच असेल तर आपण त्याच्यामध्ये त्या जमिनींवरती काय केलं पाहिजे, थोडंसं मॅनेज केलं पाहिजे. म्हणजेच काय सॉल्ट अफेक्टेड असेल किंवा काय असेल तर त्या जमिनींना आपल्याला मॅनेज करावं लागणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेमॅटिक सॉइलच फक्त येत नाही, मग त्याच्यामध्ये ज्या म्हणजे ती जमीन सतत पाण्याखाली थांबलेली आहे, त्या जमिनींमध्ये दुसरं काही होऊ शकत नाही, अशा जमिनी थोड्या दिवसांनी रिकव्हर झालेल्या आहेत. ओके. तर त्या जमिनीवरती आपण काय घेऊ शकतो, ह्या जमिनी ह्या क्लासमध्ये मोडतात. ठीक आहे. फिफ्थ जमिनी आहेत, फिफ्थ क्लासमध्ये ज्या जमिनी येणार आहेत किंवा ते सॉइल आहे त्याच्यामध्ये हजार्डस मटेरियल असं काय नाही, पण लिमिटेशन्स मात्र त्याच्यामध्ये असणार आहेत. ओके. मग सगळ्यात महत्वाचं काय की ह्या जमिनींमध्ये उतारा भरपूर आहे, म्हणजेच काय हिली एरिया, आपण ह्याच्यामध्ये हिली एरियाच्या जमिनी आहेत त्या ह्या क्लासमध्ये मोडतात, 5व्या क्लासमध्ये. ठीक आहे. मग त्या आपण कशासाठी वापरू शकतो, ग्रेझिंगसाठी, पॅश्चरायझेशनसाठी, किंवा त्याच्यामध्ये आपण असं कल्टिवेशन घेऊ शकतो की ज्याच्यामधून जमिनीचा जो झीज आहे ती काय होऊ शकते, थांबू शकते. ठीक आहे. हे झालं फिफ्थ क्लास. सिक्स्थ क्लास मध्ये सुद्धा लिमिटेशन्स काय आहेत, भरपूर आहेत, सिव्हिअर लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये. मग अशा जमिनींमध्ये तुम्ही काय घेऊ शकता, अशा जमिनींमध्ये तुम्ही फॉरेस्ट लँड होऊ शकते का, किंवा वाईल्ड लाईफ होऊ शकते का, ती कन्वर्ट होऊ शकते का, हा विचार करणं गरजेचं आहे. पण त्याच्यामध्ये क्लायमॅटिक फॅक्टर आणि व्हेजिटेशन फॅक्टरचे लिमिटेशन्स येणार आहेत आणि दे आर रिप्रेझेंट बाय ऑरेंज कलर. आणि 7th आणि 8th जे आहे ते ज्यामध्ये सिव्हिअर कंडिशन आहे आणि काही याच्यामध्ये हॅझार्डस टॉक्सिक एलिमेंट सुद्धा सापडतात, अशा एरियाना आपण 8व्या आणि 7व्या क्लासमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. सो थोडंसं तुम्ही वाचा.
ठीक आहे. हे जे मी स्लाइड्स आहेत आणि हे जे फोटोग्राफ आहे ते मी तुम्हाला शेअर करेन. थोडंसं वाचायचं आहे आणि तुमच्याकडे जे काय आहे बरं जे नोट्स आहेत ते सुद्धा थोडंसं रीड आउट करा. तुम्हाला नक्कीच समजेल की तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय घ्यायचं आहे काय काय नाही. मग फक्त एक लक्षात ठेवा, 1 ते 1 to 4th क्लास पर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये कल्टिवेशन घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हजार्डस टॉक्सिक एलिमेंट नाही आहेत, पण लिमिटेशन्स काही ठिकाणी आहेत. कुठं? 4थ्या आणि 5व्या तिसऱ्या आणि 4थ्यामध्ये त्याच्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे. 5वं आणि 6वं जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही ग्रेझिंग लँड साठी जो ग्रेझिंग पर्पज साठी जे येऊ शकतात असे लँडचा विचार आपण 5व्या आणि 6व्या क्लासमध्ये करतो. आणि 7व्या आणि 8व्या क्लासमध्ये जर बघायला गेलं थोडेसे टॉक्सिक एलिमेंट्स त्याच्यामध्ये सापडले जातात आणि त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन भरपूर आहेत. मग त्या जमिनी आपण इंडस्ट्रियल यूज साठी म्हणा किंवा ऍग्रो बेस्ड इंडस्ट्रीज साठी म्हणा किंवा त्याच्यामध्ये आपल्याला एखादं पाण्याचे काय म्हणतो त्याला त्या पाण्याचं युटिलायझेशन म्हणजे काय होऊ शकत नाही, पण त्या पाण्याचा आपण म्हणजे त्याला खूप मॅनेज करावं लागणार आहे. अशा जमिनींना आपण काय करतो 7व्या आणि 8व्या क्लासमध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट करत असतो. ठीक आहे. तर तुम्हाला फक्त 8 क्लासच महत्वाचे म्हणजे कॅपेबिलिटी क्लासेस बघणं गरजेचं आहे आणि कॅपेबिलिटी युनिटची डेफिनेशन बघणं गरजेचं आहे. सो ह्या टॉपिक मध्ये कोणाला काही अडचण कोणाला काही समजलं नसेल तर बोलायचंय. मी थांबवतेय लेक्चर. आय थिंक सो माझं लेक्चरचं टायमिंग संपलेलं आहे. बोलायचं पटकन. कोणाचं लेक्चर आहे नेक्स्ट? कोणाचं लेक्चर आहे नेक्स्ट? नेक्स्ट लेक्चर कोणाचं आहे? पटकन बोला. हॅलो, अरे झोपले का काय तुम्ही? मॅथ्स आहे मॅम. कोणाचं? मॅथ्स. मॅथ्स आहे. ओके, एकच मिनिट. ओके. सो मॅम ना एक्झाम घ्यायची आहे तुमच्या फर्स्ट ह्याच्यावरती. ओके. सो आय एम एंडिंग माय लेक्चर. कोणाला काय अडचण असेल तर काय करा, मला पर्सनली मेसेज करा किंवा आपल्या ग्रुपवरती बोलायचं आहे. ठीक आहे. आय एम एंडिंग आवर लेक्चर. कारण आता हॉर्टीची एक्झाम होणार आहे मॉड्यूलची तुमच्या ह्या लिंक वरती. सो आय एम स्टॉपिंग आवर लेक्चर. थँक्यू क्लास. कोणाला काही समजलंय का? टॉपिक समजलाय का? थोडंसं त्याच्यामध्ये काय बघायचं आणि काय नाही बघायचं एवढं तरी समजलंय का? बोलायचंय पटकन. हो. येस मॅम. येस मॅम. ओके.